तुम्ही पाहताय एबीपी माझा। मंजुळा शेटे हत्या प्रकरणात प्रभारी कारागृह अधीक्षक तानाजी घरबुडवे यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। कारागृह अधीक्षक इंदलकर यांचीही चौकशी केली जाईल अशी घोषणा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी केलेली आहे। या संदर्भात विधान परिषदेत राष्ट्रवादीने प्रश्न उपस्थित केलेला होता। मंजुळा शेटे यांचा कारागृहात असताना मृत्यू झालाय। पोलिसांच्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे। या प्रकरणी स्वाती साठे यांचीही विशेष आयजी जाधव हे चौकशी करतील असं आश्वासन पाटील यांनी दिलेलं आहे। या संदर्भात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी काय म्हटलेलं आहे आपण पाहूया। न्यायाधीन बंदीचा मृत्यू झाल्यानंतर हा तर खून आहे, हा खून आहे। मृत्यू झाल्यानंतर सभापतीमध्ये 24 तासाच्या आत मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी लावायला पाहिजे। नाही लावली गेली का नाही लावली? या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये अतिशय व्यवस्थित गांभीर्याने घेतलं पाहिजे। या गुन्ह्याची चौकशी सुद्धा न्यायाधीशांच्या मार्फत सभापती महोदय या संबंध न्यायालयीन चौकशी सभापती महोदय या गुन्ह्याच्या बाबतीत झाली पाहिजे। सीसीटीव्हीचे फुटेजेस आणि जे काही माहिती आलेली आहे स्टेटमेंटवरून ती माहिती जी काही मी घेतलेली आहे ती ह्या सगळ्या ज्या काही बंद्या होत्या त्यांनी सांगितलेलं जे आहे ते सगळं कुठल्याही दबावात सांगितल्यासारखं वाटत नाही। कारण त्यांनी जी घटना सीसीटीव्ही फुटेजला होती तशीच सुसंगत त्यांच्या स्टेटमेंटमध्ये आलेलं आहे। कोणी दबावाखाली सांगितलं असं वाटत नाही। तरी विरोधी पक्षनेते म्हणतात तसं तर पुन्हा एकदा आपल्याला इन कॅमेरा त्यांच्या सगळ्यांचे स्टेटमेंट घ्यायचे असतील तर ती सुद्धा मागणी मान्य केली, ती करून घेऊ।